राज्यसभा निवडणुकांसाठी विविध नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली. प्रस्थापित नेत्यांपेक्षा सर्वसामान्य नेत्याला उमेदवारी नेता म्हणून एकनाथ शिंदेंचं कौतुक देखील झालंय. आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत. त्यासाठी शिंदे कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू झाली. राज्यसभा हुकलेल्या आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावली जाते. पक्षवाढीसाठी शिंदेसाहेब मला संधी देतील असे दावे देखील काही नेते खासगीमध्ये करत आहेत. दरम्यान 5 नेत्याची नावं उमेदवारीसाठी आघाडीवरती आहेत. राज्यसभेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या शाईन एनसी आणि शीतल म्हात्रेंचं नाव विधान परिषदेसाठी आघाडीवरती आहे. तसंच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांना देखील संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा आहे. तर उत्तर महाराष्ट्रामधून भाऊसाहेब चौधरी यांचं नाव आघाडीवरती आहे. विधान परिषदेमध्ये पुन्हा संधी मिळावी आणि उपसभापतीपद कायम राहावं म्हणून नीलम गोरे इच्छुक आहेत. पक्षाला 2 जागा या विधान परिषदेमध्ये मिळत असताना नीलम गोरे यांना शिंदे पुन्हा संधी देणार की नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळणार याची देखील उत्सुकता शिवसैनिकांमध्येच आहे.